श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात। श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी 16 ऑगस्ट 2024 या दिवशी आलेली आहे। शुक्रवार म्हणजेच अगदीच दुधामध्ये साखर असा हा दिवस आहे। या दिवशी खूप सुंदर असा योग आहे। पुत्रदा एकादशी दिवशी अगदी भगवान शिवशंकरावर आणि भगवान श्री हरी विष्णूवर विश्वास ठेवून यातील काही अतिशय प्रभावशाली उपाय करायचे आहेत। तर आपल्याला फक्त पुत्रप्राप्तीसाठीच उपाय करायचे आहेत असं नाही, तुमच्या आयुष्यात जे काही संकट दुःख आहे त्याच्यावर निवारण करण्यासाठी सुद्धा एकादशी दिवशी काही प्रभावशाली उपाय करायचे आहेत। भगवान भोलेनाथ तुमची नक्की इच्छा पूर्ण करतील। एकादशी एकादशी जया छंद अहिरणीची, नामस्मरण जागरण वाचे गाय नारायण, तोची भक्त सत्य साचा, एका जनार्दनी म्हणे वाचा। नियमितपणे जो भगवान नारायण यांची सेवा करतो, एकादशीचे व्रत पालन करतो, नामस्मरण आणि जागरण करतो, तोच खरा भगवत भक्त आहे असं संत एकनाथ महाराजांनी सांगतात। ज्या माझ्या ताईंना मूलच नाही किंवा एकच मूल आहे पण अपंगत्व आहे किंवा काही ना काही त्रास होत असेल, तर अशा ताईंनी पुत्रदा एकादशी दिवशी आवर्जून उपवास करावा। कारण जास्त घरामध्ये पितृदोष आहे, ज्यांना पितृदोष जास्त प्रमाणात आहे त्या घरामध्ये मूलबाळ जन्माला येत नाही। मूल जन्माला आलंच तर त्याला काही ना काही त्रास असतो, कारण त्यांना पितरांचा श्राप लागतो किंवा लागलेला असतो असे म्हणतात। त्यामुळे आपल्याला काही गोष्टी सुद्धा कराव्या लागतात, पण देवावर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून आपल्याला तो उपाय करायचा असतो। बऱ्याचदा काय होतं, सेवा करूनही फळ मिळत नाही, तेव्हा काही भक्त हार मानतात। त्यावेळेस एक समजून जावे की आपण भगवान शिवाच्या चरणी आलो आहोत, आपल्याला खूप त्रास होत आहे, हीच आपली परीक्षा वेळ आहे। म्हणजेच यातूनच आपल्याला भगवान भोलेनाथ काहीतरी चांगला मार्ग दाखवतील, तसेच खूप काहीतरी चांगले देणारच आहे। त्या पाठीमागे काहीतरी भगवान शिवाचा काहीतरी उद्देश असतो। त्यावेळेस तुम्ही अजिबात हार मानू नका किंवा तुमचा विश्वास डगमगू देऊ नका। श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीचे भगवान शिवाचे अत्यंत प्रभावशाली काही उपाय आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एखाद्या स्त्रीला एकच मुलगी आहे किंवा मूल आहे किंवा एखाद्या स्त्रीला मूलच नाही, अशा स्त्रीने मनोभावे भगवान शिवशंकरावर आणि श्रीहरी विष्णूवर विश्वास ठेवून यापैकी कुठलाही एक उपाय मनोभावे श्रद्धेने आणि विश्वासाने करा। या ठिकाणी मुलगी आहे, मुलगा पाहिजे किंवा मुलगा आहे, मुलगी पाहिजे असा मुलामुलीमध्ये भेदभाव न करता सांगत आहे, कारण प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनामध्ये संसारामध्ये दोघांनाही तेवढेच महत्त्व आहे। म्हणून मुलगा मुलगी आपल्यासाठी समानता मानून भगवान शिवावर विश्वास ठेवून श्रद्धेने मनोभावे ही प्रभावशाली उपाय आवर्जून श्रावण महिन्यात करावेत। भगवान भोलेनाथ तुमची झोळी नक्की भरतील। नंबर 1, पुत्रदा एकादशी दिवशी ज्या महिलांना संतान सुख प्राप्त होण्यासाठी श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी दिवशी भगवान शिवशंकरांचा अतिशय प्रभावशाली उपाय आहे। हा उपाय भगवान शिवाच्या मंदिरात जाऊनच करायचा आहे। शिवभक्ताने त्या दिवशी स्वच्छ मनाने उठून स्नान करून लाल कपडे परिधान करावेत। दिवसभरात तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। शिवमंदिरात जाताना अंघोळ करूनच जावे। शिवभक्तांनी स्टीलच्या 2 वाट्या, यामध्ये आपल्याला कागदाच्या किंवा कुठल्याही प्लास्टिकच्या वाट्या न घेता स्टीलच्या 2 वाट्या घ्यायच्या आहेत। आपल्याला स्वच्छ 2 बेलपत्र, 1 वाटी शुद्ध गाईचे तूप, शुद्ध गाईच्या तुपापासून दुधापासून बनवलेले शेवाळ्याची खीर, कारण तांदळाची खीर आपण एकादशी दिवशी बनवू शकत नाही, तांदूळ खाल्ले जात नाही, तर एकादशी दिवशी आहे म्हणून शेवाळ्याची खीर बनवू शकता। हे सर्व घेऊन शिवमंदिरात जावे। जात असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय रुद्राय नमः या मंत्राचा अखंड जाप मुखामध्ये ठेवायचा। त्यानंतर शिवालयात जाऊन 1 लोटा जल समर्पित करावे आणि 2 बेलपत्रे त्याला काहीही न लावता भगवान शिवशंकरावर ओम नमो भगवते वासुदेवाय रुद्राय नमः या मंत्राचा जप करत समर्पित करावे आणि मनापासून प्रार्थना करावी की हे देवा महादेव, काही तुमच्या मनामध्ये पुत्रप्राप्तीसाठी जी काही इच्छा आहे ते भोलेनाथाला मनापासून सांगावे। मनोभावे 2 वाट्या भगवान भोलेनाथाला भोग म्हणून प्रसाद द्यावा। त्यानंतर 2 बेलपत्र उचलून घ्यावेत।
बाहेर येताना मंदिराच्या चौकटीत उजव्या साईडला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि तिथेच बसून एक बेलपत्र मनोभावे खावे। ते खात असताना भगवान भोलेनाथाला मनातही मन बोलावे की मला संतानप्राप्तीसाठी जी काही परेशानी आहे त्यातून दूर व्हावं, पुत्र प्राप्त व्हावा अशी मनोभावे प्रार्थना करावी। त्यानंतर जो दुसरा बेलपत्र आहे ते घरी घेऊन यावे आणि पूर्ण विश्वासाने भगवान भोलेनाथावर विश्वास ठेवून ते बेलपत्र तुमच्या पतीला खाण्यासाठी द्यावे। खात नसतील तर जेवणामध्ये दिले तरीही चालेल। भगवान भोलेनाथ तुम्हाला सर्व संकटातून मुक्त करतील, सर्व दुःखातून मुक्त करतील आणि एक सुंदर असा पुत्ररत्न प्राप्त करतील। नंबर 2, पुत्रदा एकादशी दिवशी एक अखंड नारळ घेऊन लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून, पिवळा कपडा हा भगवान श्री हरी विष्णूला अतिप्रिय आहे, त्यामुळे आपल्याला पिवळ्या कपड्यातच बांधायचे आहे। नसेल तर लाल कपडा घेतला तरीही चालेल। आपल्याला त्या नारळावरती काहीही न लिहिता फक्त एक अखंड नारळ मनोभावे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत भगवान शिवशंकराच्या शिवमंदिरात तो नारळ समर्पित करावा। समर्पित करत असताना तुमचे नाव आणि गोत्र बोलावे। जर तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर तुमचे नाव बोलावे। जर आई वडील मुलासाठी करत असतील तर मुलाचे नाव घ्यावे। तो नारळ भगवान शिवशंकराच्या शिवालयात समर्पित करावा। बाकी यामध्ये दुसरे काहीही करायचे नाही। जी काही तुम्हाला पूजाविधी करायचे आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता। मनोभावे आणि श्रद्धेने केल्याने पुत्रदा एकादशी दिवशीपासून भगवान भोलेनाथ तुम्हाला चांगला आशीर्वाद देतील। नंबर 3 हा खूप प्रभावशाली आणि महत्त्वाचा उपाय आहे। तर भगवान श्रीकृष्णाने सुद्धा पुत्रदा एकादशी दिवशी पार्थिव शिवलिंग बनवून भगवान शिवशंकराची मनोभावे पूजा केली होती। याची खूप छान अशी आख्यायिका सुद्धा आहे आणि कथा सुद्धा आहे। त्यामुळे आपल्याला पुत्रदा एकादशी दिवशी बेलपत्राच्या झाडाखाली एक पार्थिव शिवलिंग बनवून विधिवत पूजा करायची आहे। पार्थिव शिवलिंग बनवण्यासाठी बेलपत्राच्या झाडाखाली पाण्याचा शिंतोडा मारून एक शिवलिंग बनवून घ्यावे। मातीचे शिवलिंग बनवताना त्यामध्ये थोडेसे तूप टाकावे, त्यामुळे शिवलिंग खंडित होणार नाही। त्याच्यावरती शुद्ध गाईचे तूप, दूध आणि साखर मिश्रित अभिषेक करावा। त्यानंतर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा। लाल चंदन किंवा पांढरे चंदन लावून 2 बेलपत्र समर्पित करावे। त्यानंतर 2 लोटा जल एकत्र, एक उजव्या हातात आणि एक डाव्या हातात अशा पद्धतीने जल शिवलिंगावर समर्पित करावे। समर्पित करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि अखंड धार शिवलिंगावरती ठेवावी आणि मनोभावे भगवान शिवाला प्रार्थना करावी आणि दिवा शांत झाल्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप करावा। दिवा शांत झाल्यानंतर एक बेलपत्र उचलून तिथेच बसून खावावे आणि दुसरे बेलपत्र घरी घेऊन येऊन शिवलिंगा जल समर्पित करावे। म्हणजे जे शिवलिंग आहे ते जल टाकून समर्पित विसर्जन करावे। त्यानंतर ते बेलपत्र दुसरे होते ते पतीला खाण्यासाठी द्यावे। भगवान भोलेनाथ तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील। नंबर 4 पुत्रदा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि विष्णू सहस्रनामाचा विधिवत पाठ करा। तुमच्या मुलाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा। असे केल्याने भगवान श्री हरी विष्णूसोबत माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि घरातील नकारात्मक शक्ती घराबाहेर पडते आणि गरिबी सुद्धा दूर होते। तसेच असे म्हणतात की हा उपाय केल्याने लहान मुलांचा हट्टीपणा कमी होतो आणि करिअरमध्ये कोणताही अडथळा येत असेल तर तो सुद्धा अडथळा कमी होतो। नंबर 6 पुत्रदा एकादशीच्या दिवशी जर लहान मुले सतत आजारी पडत असेल किंवा सर्दी पडसे छोटे मोठे आजार उद्भवत असतील तर आईने किंवा वडिलांनी भगवान श्री हरी विष्णूच्या मंदिरामध्ये गहू दान करावेत किंवा गरजू व्यक्तींना गहू दान करावे आणि विष्णू सहस्रनामाचा एक पाठ करावा। भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद राहतो। 7 एखाद्या मुलाच्या वैवाहिक जीवनात आनंद नसेल, वारंवार सतत वादविवाद भांडण तंटे होत असतील तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी 5 गोमती चक्र घेऊन त्याची मंदिरात स्थापना करा। धूप, दिवे, फुले इत्यादींना त्यांची पूजा करा। तसेच तुमच्या मुलांसाठी देवाला प्रार्थना करा। त्यानंतर ती गोमती चक्र उचलून लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवून तुमच्या मुलांच्या हातामध्ये देऊन मंदिरामध्ये ठेवायला द्या। मुलाच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील। नंबर 8 तुमच्या मुलाच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायामध्ये जीवनामध्ये खूप प्रगती करायची असेल तर एखाद्या एकादशीच्या दिवशी अखंड नारळ घेऊन त्या नारळाला लाल धाग्याने 11 वेळा
गुंडाळून घ्यावे. तो लाल धागा गुंडाळत असताना शंभेश्वर महादेव या देवाचे नामस्मरण करावे. त्यानंतर तो नारळ वाहत्या पाण्यामध्ये श्रीहरीचे ध्यान करत समर्पित करावे. त्यामुळे तुमच्या मुलाच्या प्रत्येक कामात यश प्राप्त होईल. 9. पुत्रदा एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करून घ्यायचे असेल तर सकाळी उठल्यानंतर स्नान करावे, ध्यान करावे. विधिवत पूर्व भगवान विष्णूची पूजा करावी. यावेळी कच्च्या दुधात तुळस किंवा केशर मिसळून भगवान विष्णूचा अभिषेक करावा. हा उपाय केला श्रीहरी प्रसन्न होतात आणि सर्व वाईट गोष्टी दूर होतात. याशिवाय आर्थिक संकटातही सुधारणा होते. पुत्रदा एकादशी दिवशी पती पत्नीने तुळशीच्या रोपाची मनोभावे विधिवत पूजा करावी. तसेच रोपांवर लाल धागा बांधावा किंवा सौभाग्यासाठी ज्या उपयुक्त वस्तू आहेत त्या समर्पित कराव्यात. यावेळी विवाहित जीवनात सुख आणि शांती मिळावी यासाठी मनोभावे प्रार्थना करा. असे मानले जाते की यामुळे वैवाहिक जीवनात आनंद येतो. याशिवाय 16 अलंकाराच्या वस्तू तुळशी मातेला अर्पण कराव्यात. असे केल्याने वैवाहिक जीवनात फायदा होतो, अखंड सौभाग्य प्राप्त होते. 10. एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि भोलेनाथाच्या पूजेनंतर तिळाचे दान करावे. या दिवशी तुम्ही जितके जास्त तिळाचे दान कराल तितके जास्त वर्ष तुम्हाला स्वर्गाचे सुख मिळू शकते. तर तिळाचे दान केल्याने दारिद्र्य, दुःख आणि दुर्भाग्य दूर होते आणि धार्मिक श्रद्धा आहे. तसेच जर तुमच्या कुंडलीमध्ये शनिदोष असेल तर राहू किंवा केतू किंवा पितृदोष अशुभ प्रभाव असेल तर तुम्ही एकादशीच्या दिवशी काळे तीळ अवश्य दान करायला हवे. मग तुमचा त्रास दूर होईल. 11. एकादशीच्या दिवशी वैवाहिक जीवनामध्ये आयुष्यामध्ये सतत वादविवाद होत असतील तर सकाळी स्नान आटपून तुळशी मातेची मनोभावे पूजा करा. पण स्पर्श न करता तुळशीला हिरव्या बांगड्या, हळद कुंकू अशा सौभाग्याच्या गोष्टी अर्पण करा. यामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. 12. एकादशी निमित्त भगवान विष्णूला पिवळी फुले अर्पण करून पिवळे पदार्थ भोग म्हणून द्यावा. असे केल्याने भगवान विष्णू अत्याधिक प्रसन्न होतात आणि व्यवसायात प्रगतीचा आशीर्वाद देतात. भगवान विष्णूला गुंजाफळ म्हणजे जे गुंजेचे बिया असतात ते मनोभावे अर्पण करा आणि त्यांच्या काही बिया भगवान विष्णूच्या नावाने आपल्या तिजोरी ठेवा. असे केल्याने तुम्हाला व्यवसाय भरपूर नफा मिळेल. 13. तुमच्या घरामध्ये जर शंख असेल तर विष्णू पूजेसाठी वापरण्यात येणारा तो शंख संपूर्ण घरामध्ये गंगाजल भरून शिंपडल्यास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आता सध्या चातुर्मास चालू असल्यामुळे भगवान शिवाबरोबर श्रीहरी विष्णूची सुद्धा मनोभावे पूजा करावे. चातुर्मास चालू असल्यामुळे श्रीहरी विष्णू घोर निद्रेत असतात. त्यामुळे दैत्य घरामध्ये प्रवेश करतात आणि घरामध्ये समस्या निर्माण होत असतात. तर शंखाने गंगाजल शिंपडल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जेसह सुख आणि सौभाग्य कायम राहते. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि लाईकसुद्धा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.